नमस्कार माऊली. गणात होते. आज सकाळी सुटले ते सकाळी म्हणजे 4 वाजता उठले, कारण धापोळीचं शिजवायचं होतं. तर सकाळीच उठले आणि छान धापोळी शिजवायला घेतलं. उठल्याबरोबर पहिले चांगलं पाण्याखाली जाळ करून दिला आणि पाण्याला उकळी येऊ दिलं. आणि जे रात्री धापोळीचं जे आंबवलेलं पीठ होतं ना, ते छान त्यामध्ये टाकून घेतलं आणि घोटत राहिलं. आणि जोपर्यंत ते छान घट्ट होत नाही तोपर्यंत छान त्याला घोटतच राहायचं. छान घोटून झालं आणि मग शिजलं की नाही म्हणून चेक करायसाठी ते पाण्यामध्ये टाकून बघितलं. त्याचे गोळे झाले, समजायचं की ते शिजलं. आता वाजले ते 5:30 झाले होते. तर म्हटलं धापोळी टाकून घ्याय. छान धापोळी टाकून घेतले. तोपर्यंत सूर्यनमस्कार करून घेतला. रात्री आंब्याच्या फुला केल्या होत्या, त्या वाळू घालायच्याच होत्या. तर मग त्या आपण वाळू घालायला घेऊन आली होती वरतं. कसं एकादमात सर्व कामं होऊन जातात. मग छान त्या फुला पण वाळू घातल्या. तसेच काल दुपारी ते छान शेवड्या केल्या होत्या. तर त्या शेवड्या पण वाळू घालायच्याच होत्या, त्या आपण शेवड्या वाळू घालून घेतल्या. तर मग आज दुपारी मुलांनी जे दिवसभर मोबाईल बघतात आणि त्याच्यामध्ये नाही काय ट्रेंडिंगमध्ये ते काय आंब्याची पोळी होती, तर म्हणतो तेच बनवून दाखव म्हणून तेच थोडीशी ट्राय केली. बघितली जमली की नाही माहीत नाही. सध्या ते उन्हात ठेवली दुपारी. थोडी बहुत आली ती व्यवस्थित. आता पाहू जमते की नाही. तर पण टेस्टला खूप मस्त झाली, कारण त्या मुलांनी खाल्लं ना, मस्त म्हणत होते की छान लागत आहे म्हणून. त्यामध्ये जास्त काही नाही, तिखट, मीठ, काळे मिरे, काळं मीठ आणि छान चिली फ्लेक्स टाकायचं. खूप छान लागते खायला. आपण कसं नेहमी बनवत नाही, पण एखादं मोबाईलमध्ये बघितल्यावर ना काहीतरी करायची अशी इच्छा होते, म्हणून ते करून बघितलं. जमलं पण. आता बघू त्याचं पापड निघते की नाही. तर पण खायला छान झालं. तुम्ही पण असंच नवीन काही ट्राय करता का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.